बीडमध्ये आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यामधील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू होतीये। 13 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचंच लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे सक्रिय आहेत। सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधामध्ये उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 28 एप्रिलला मतदान पार पडेल तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। गावातील जे आजी माजी आहेत, ज्येष्ठ लोक आहेत किंवा मागच्या इलेक्शनला 2022च्या जे पॅनल प्रमुख होते, जे सदस्य झालेले आहेत, ते सर्व लोक या ठिकाणी जमून ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि जे राहिलेला 18 महिन्याचा कालावधी आहे तो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नात गावकरी होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।